हाय, मी लीगल सखी ॲडव्होकेट प्रणोती. मला एका आयडीवरून कमेंट आली आहे की लॉकडाऊनच्या काळामध्ये सर्वच व्यवसाय बंद होते आणि कर्ज वसुलीसाठी बँकेने आता त्यांच्यावरती केस केली आहे. तर आपण आता काय करू शकतो? सर्वप्रथम आपल्याला ते कर्ज कधी घेतलं होतं आणि ते कर्ज कोणत्या प्रकारचं होतं हे पाहावं लागेल. लॉकडाऊनच्या काळामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काही सवलती दिल्या होत्या. म्हणजे काय, जसे मॉरेटोरियम दिल्या होत्या. म्हणजे त्यामध्ये स्मॉल स्केल इंडियन मॅन्युफॅक्चरिंग वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने मर्यादित स्वरूपामध्ये काही दिलासा दिला होता. म्हणजे काय, तर त्यामध्ये पूर्णपणे तुमचं व्याज माफ होणार असे कोणतेही आदेश त्यामध्ये दिलेले नव्हते. लॉकडाऊनच्या काळामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून काही सवलती देण्यात आल्या होत्या. म्हणजे जसं की मॉरेटोरियम देण्यात आले होते. म्हणजे काय, त्या काळामध्ये फक्त तुम्हाला हप्ते भरण्यासाठी स्थगिती दिलेली होती. ती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून 27 मार्च 2020 रोजी कर्जांवरती 3 महिन्यांसाठी ती जाहीर केली होती. त्यानंतर 22 मे 2020 रोजी परत 3 महिन्यांनी वाढवण्यात आली. ती 31 ऑगस्ट 2020 पर्यंत चालू होती. मॉरेटोरियम म्हणजे पूर्णपणे कर्जमाफी नव्हे, किंवा त्यावरती लागलेले व्याज जे आहे ते सुद्धा तुम्हाला पूर्णपणे माफ होणार नाही. तर ते फक्त हप्ते जी भरण्याची आहे ती तात्पुरती स्थगिती दिली होती. आता त्यापुढे जाऊन जर का तुम्हाला हे चेक करावं लागेल की त्या तुमच्या बँकेने त्या काळामध्ये लावलेले चक्रीय व्याज किंवा दंड आकारला आहे का. तर तो आकारला असेल तर तुम्ही बँकेकडे अर्ज देऊ शकता किंवा रिकॅल्क्युलेशन करण्यासाठी सुद्धा मागणी करू शकता. तुम्हाला असलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील अशी मी आशा करते. आणि ही तुमच्या कोणी फ्रेंड्समध्ये जर का अशीच केस लॉकडाऊनमध्ये कर्जाचे हप्ते भरले नाहीत म्हणून जर का त्यांच्यावरती केसेस झाल्या असतील तर तुम्ही हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्कीच शेअर करा, जेणेकरून की त्यांना देखील या माहितीचा उपयोग होईल. आणि अजून फॉलो केलं नसेल तर फॉलो करा. थँक्यू.